राज ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की दानवेंना आता त्यांच्या पक्षात किंमत राहिलेली नाही आणि त्यावरच राज ठाकरे असे म्हणाले की उत्तर देवांना द्यायचे असतात, दानवांना नाही. राज ठाकरे साहेब सोडून द्या, ते आमचे मित्र आहेत. उद्धव ठाकरेला मी सांगतो की त्यांची कुठं दुप्पट निघालं त्यांचं, की नगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना मी राज्यभर प्रवास करतो. पक्षाने मला स्टार प्रचारक म्हणून इतर आमच्या नेत्याबरोबर घोषित केलं होतं. त्यामुळे मला अनेक ठिकाणी जावं लागलं. जात असताना एकेकाळची शिवसेना आणि आताची शिवसेना यातला मला फरक जाणवला. एक दिवस असा होता की आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा विजय असो असं म्हणू शकत नव्हतो. लगेच शिवसैनिक आम्हाला दादा माझा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा नाही, शिवसेना भारतीय जनता पार्टीचा विजय असो असं म्हणायला लावायचे. पण ते बिचारे शिवसैनिक आता सध्या गलित गात्र झालेले वाटले. आणि माझ्या लक्षात आलं या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही बिलकुल वीक झाली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की या महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर हे दोन्ही पक्ष अस्तित्वात राहणार नाही, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना. त्यामुळे यांचं दुपट निघलं आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा ते असं म्हणले की रावसाहेब दानवेला पक्षात काही किंमत नाही. ज्या पक्षानं मला 21व्या वर्षी पंचायत समितीचं सभापती केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षाने मला 2 वेळेस आमदार केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षानं मला 5 वेळेस खासदार केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षानं मला केंद्रात 2दा मंत्री केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षानं मला राज्याचा अध्यक्ष केलं भारतीय जनता पार्टीचा त्या पक्षात मला किंमत नाही. मी केवळ भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नव्हतो, तर पार्टीत काम करताना, अध्यक्ष असताना 7 वेळेस 35 वेळेस सतत निवडून मला लोकांनी दिलं आणि भारतीय जनता पार्टीने तो मान सन्मान मला दिला. उद्धव ठाकरे साहेबासारखा काळा बोका घालून, शेपूट खाली घालून मागच्या दारांना मी विधान परिषदेत नाही गेलो आणि गेले तर गेले 2.5 वर्षात फेल झाले. मी 35 वर्ष यशस्वीपणे राजकारण केलं. माझी पक्षात किंमत नसती तर मला जे पदं आता दिलेत हे पदं भेटले नसते. मी साखर कारखान्यात चेअरमन राहिलो, मी बँकेत चेअरमन राहिलो, मी दूध संघाचा डायरेक्टर राहिलो, मी मार्केट कमिटी चेअरमन राहिलो, मी खरेदी विक्री संघात चेअरमन राहिलो. हे माझ्या पक्षानं दिलेलं मला मोठेपण आहे. हे कोण चालले आम्हाला म्हणला की यांची पक्षात काही नाही. यांनी फक्त 2.5 वर्ष काढले, त्याच्यात त्यांनी लाच गमावून टाकली. ते काय आमची साम्राज्य किंमत. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष पाहावा, निवडणुकीनंतर सावरायची कोशिश करावं. अनेक तरुण कार्यकर्ते अजूनही त्यांच्यासोबत आहेत. पण जर काही हे पक्ष संपुष्टात येत असेल तर तरुण आपलं भविष्य दुसऱ्या पक्षात शोधल्याशिवाय राहणार नाही आणि हा पक्ष संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. ही माझं त्यांना उत्तर आहे. दादा, जास्तीत जास्त महापालिका कोणाच्या? भारतीय जनता पार्टीच्या. काल ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांनी असा विश्वास दर्शवला की मुंबईचा महापौर मराठी होईल म्हणून. भारतीय जनता पार्टीचा होईल. आम्ही काही मराठा थोडी ऊर्जा आहे आम्हाला. मराठा म्हणून त्या मराठ्यांचं काय कल्याण केलं त्यांनी सांगा ना. आमच्याही पार्टीत आम्ही मराठी आहेत, आमचे नेते मराठी आहेत अनेक. मराठी म्हणजे काय? मराठी बोलणारा माणूस मराठी. भारतीय जनता पार्टी मुंबईच्या बाजूने आहे. मुंबईचा विकास व्हावा, मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं आणि मराठी माणसाचं कल्याण व्हावं अशी भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे. त्या निवडणुकीचे दिवस आहेत. जालना महापालिकेसाठी भाजपची कशी तयारी सुरू आहे? तिकडून शिवसेनेकडून अशा प्रकारची मागणी होती की भारतीय जनता पक्षाने आमच्यासोबत युती करावी. 2 दिवसाचा अल्टिमेटम शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलेले आहे. युती होणार की नाही, नक्की काय? भारतीय जनता पक्ष युतीसाठी सकारात्मक आहे. गेले 2 दिवस भारतीय जनता पार्टी अंतर्गत बैठका झाल्या. मी स्वतः, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, आज संतोष दानवे, भास्कर आबा यांनी या जालना शहरात जे वॉर्ड आहेत त्या वॉर्डामध्ये आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीनंतर एक आमचं रेकॉर्ड तयार केलं. मित्रपक्षाशी बसताना कोणत्या प्रकारची वॉर्ड आपण मागितले पाहिजे, कोणती वॉर्ड निवडून येऊ शकतात
अशा प्रकारचं अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या रचना आम्ही अगोदर करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही युतीसाठी बसायला तयार आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव आज कैलास गोरंट्याल आणि भास्कर आबा हे 5 वाजेनंतर त्यांच्याकडे देणार आहे. सकाळी आम्ही अरविंद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे त्यांच्याशी मी, बबनराव, कैलास गोरंट्याल, भास्कर आबा, संतोष दानवे यांनी चर्चा केली. आत्ता ब्रह्मानंदजी चव्हाण आणि आम्ही आत्ता बसतोय. ते पण आमचे मित्रपक्ष आहेत, त्यांना सुद्धा आम्हाला विचार घ्यावा लागणार आहे. आम्ही केंद्रात आणि राज्यात त्यांच्यासोबतही सत्तेत आहे. त्यामुळं आता ही पहिली फेरी आमची संपली की मग संयुक्तरित्या भाजप, शिवसेना आणि RPIचा आठवले गट एकत्र बसून युतीबद्दल आम्ही चर्चा करू. मात्र उद्या आणि परवा या 2 दिवसात हा निर्णय नक्की होईल. जागावाटप काही प्राथमिक आता आम्ही आमचा प्रस्ताव तयार केला. शिवसेनेने महिनाभरापूर्वी एक पत्र दिलं होतं आम्हाला, राष्ट्रवादीने एक पत्र दिलं होतं आम्हाला युतीची चर्चा करायला. पण पत्र दिल्याच्या नंतर 1 महिना अगोदर कोण्याच पक्षाची युती होत नसते. आजही महाराष्ट्रामध्ये कोण्या एखाद्या जिल्ह्याची युती झाली आणि ती वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर आली असं कुठंही चित्र नाही आहे. केवळ एक पत्र द्यायचं आणि युती करा म्हणायचं मला असं वाटतं हे सोयीचं नाही आहे. युतीचा प्रस्ताव याचा अर्थ असा असतो की हे आमचा प्रस्ताव आहे, एवढ्या जागा आम्हाला पाहिजे, या ठिकाणी एवढे आमचे नगरसेवक आहे, तुमचं काय असेल तर सांगा. आणि मग दोघांचा प्रस्ताव घेऊन एकत्रितरित्या त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग तिला युती केली पाहिजे. पत्र दिलं त्याला आपण प्रस्ताव मानू नये अशी आमची मित्रपक्षाला विनंती. संयमानं, शांततेनं लोकांचा विश्वास संपादन करून आणि आपली इमेज कुठेही खराब न होता जर युती झाली तर त्या युतीला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. पण युती होण्याच्या अगोदर जर एकमेकावर आपण आरोप करत असाल आणि महापौराचा उमेदवार जर तुम्ही डिक्लेअर करत असाल तर या शहरातली जनता फार हुशार आहे आणि शेवटी या शहरातली जनता ही विकासाला मतदान देणार आहे. आमची इच्छा आहे आणि पूर्णपणे सकारात्मक आहे. 100% असं वाटतंय आम्हाला की युती व्हावी आणि युतीसाठी आम्ही प्रयत्न करणार. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.